उनके उधर तक अपन को पहुंचने का है, पर सुसाट जाना पड़ेगा मेरे जान। आई 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 ये काय हे माझ्या दुकानात वाटतात। मिस केला सगळा। तर जय श्रीराम मित्रांनो, आपण आज आपला तिसरा ब्लॉग आहे आणि आपण चाललो आहे जेजुरीला। तर नेहमीप्रमाणे आपल्या मालवणीला घ्यायला आलोय। मालवणीला घेऊन आपण जाणार करंदाकडून मग पुढे निघणार आहे। चला कंटिन्यू करा, मजा येणार आहे भरपूर। नेहमीप्रमाणे आपल्या मालवणीला घ्यायला आला, तो मालवणी बाहेर आला। तर मित्रांनो करंदाला भेटून आपण आता निघालो इथनं सोबत सगळे। मालवणी बरं झाला त्या गाडीवर गेला, म्हणजे ती गाडी कशी मजबूत आहे ना, रांगडा गाडी येतो भाई। याच्यातनं येतच फरक, बाकी काय नाही। तर निघालोय आम्ही दोघं। पूत नाही घ्यायच्या, जरा शांतीत जायचे, जास्त पुतळा उचली करायची नाही गाडीवरती। फायनली आपण आपला एरिया सोडला आहे। आता आपण चाललोय पुढं सपा। या दूधवाले रस्ता द्या मला पण। गाडीचं मीटर आत्ता सेट करतो एवढा लांब आल्यावरती। ते हुशार आहे ना मी, चालायचंच तेवढं। मालवणी जिथं कसा बसला पद्धतशीर, त्याला टेन्शन नाही, मस्त पाठी बसायची मजा घेते बस, राईडची मजा घेते बस, बाकी काय ना, आरामशीर बसलाय भाई। तर आता आपण पोचलेलो आहे, कुठला फाटा आहे हो, काय नाव ना माहिती बाबा। तर इथनं लेफ्ट साईडला जातो, म्हणजे डाव्या साईडला गेलो का आपण जातो लोणावळ्याला। मेन हायवेला लागलेलो आपण, करंदा पण आहे तेच। म्हणजे ब्लॉग वगैरे कधी बनवलं नव्हतं, पक्का फटकायचं। ब्लॉग बनवला तर सबस्क्राईब करा तुम्ही, फक्त येता ब्लॉग बघता जाता, पुरा सबस्क्राईब करा नाही करत, लाईक तर पण करतच नाही। करा जरा करा, भावाला सपोर्ट करा। छत्रपती शिवाजी महाराज ही जय। हे बघा कसं भारी वाटतं। खोपोलीत एंट्री केली ना, मग पुढे 2 ते 3 किलोमीटर होते लोणावळा घाट लागत। बाकी मग मावळ विभाग, म्हणजे रायगड विभाग सोडून तुम्ही मावळमध्ये एंट्री करता। लोणावळ्याचा घाट चालू आला, लोणावळ्याचा घाट चालू आला की मला एकविराईची भेटीची ओढ लागते रे। म्हणजे असं वाटतं की आपण एकविरायला झालो आहे, पण आपण जेजुरीला चाललो आहे। या रोडला आलो का एकविरायला जायची इच्छा होते, बाकी कुठं जायची इच्छाच नव्हती। नेक्स्ट टाइम जाऊया आपण, आता आपल्याला जायचे लांब भरपूर, नाही तिथं पण गेलो असतो, बघूया येताना जर वाटलं तर मग जाऊ आपण। सकाळ झाले आपले लोणावळ्यामध्ये, कसे राईड करायला मजाच वेगळी रे। संडेला नाही राईड करायचे, मारला ट्रॅफिक भेटेल तुम्हाला या लोणावळ्यामध्ये। बाकी दिवस बघा मस्त शांत झालं, काय काय नाही, कोण नाही, ट्रॅफिक नाही, काय नाही, एकदम क्लिअर वातावरण मस्त झालं। आपलं एकविराईचं मंदिर आहे, आई माऊलीचा उदो भारी वाटतं ना। क्लायमेट कसला भारी एकदम, म्हणजे सकाळ बघा कसली भारी आहे इकडे। त्या साईडला आपल्या साईडला गार नव्हता वाटत, पण इकडं मरणाला गार वाटतंय रे। जॅकेट टी शर्ट वरती जॅकेट घातलं, जॅकेट वरती तरी पण एवढा गार वाटतंय। जॅकेटला पण आरमार आहे पूर्ण, तरी पण जॅकेट गार लागते, काय कळलं नाही बाबा। एवढी थंडी, हो पाऊस जास्त पडला, थंडी पण जास्त पडते, काय कळलं नाही आता, काय माहिती काय होतं। त्याच प्रकारे आम्ही रस्ता चुकलेलो, परत रिटर्न पाठी फिरलो, इकडून पलीकडे निघायचं परत। नड तू नड जगा आणि जगू द्या। घेतल काय काहीतरी विषय वेगळा वाटतं। नाश्ता करायला म्हणजे हाँ मेरी जान चाय पियेंगे, चाय पीने का था नाश्ता, रास्ता विस्ता नहीं चुकले होते हमें। चाय वगैरह पी के हो चुका है, करुण भाई गया आगे अभी, उनके उधर तक अपन को पहुंचने का है, पर सुसाट जाना पड़ेगा मेरे जान। पुणे का
तुम्ही तुमच्या सिटीमध्ये आहे, आम्ही थांबणार आहे पण आम्ही चाललो जेजुरीला ना. जेजुरी अजून 80 का 80 आसपास आहे, 80 किलोमीटर आहे अजून. मालवणीजीने मस्त एक सेल्फी व्हिडिओ निकाला आहे, स्टोरी पे डाले काही मी. पुण्यामध्ये ट्रॅफिक कमी आज पहिल्यांदा असं वाटतंय का वेगळ्याच ठिकाणी आलं कुठल्या तरी. पुण्यामध्ये ट्रॅफिक नाही काय मला लोकांना वाटायला पुण्यामध्ये ट्रॅफिक नाही सांगितलं तर, पण खरंच ना आज मालवणी मस्त मजा घेतं बाकी पाठी बसून. मी बघला कसला आरामशीर पोझिशन बघ, त्या टॉप बॉक्सला बसत टेकून विकून बसला, घरी बसल्यासारखा शांतमध्ये बसला, टेन्शन नाही. फक्त गाडी बसायचं बस, बाकी तिकडे शूट करायचं असेल तेवढंच. मस्त बसला पद्धतशीर काम भारी चाललंय. आ चुका है और ये देखो ओळखला चिटेकर भाऊ लक्षात ठेवा, जर कोकणामध्ये मॅटर केला ना भाई तर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. काय अख्खा खानदार घेऊन आलोय मी सगळ्या काय पाहिजे अगो भाई कुठली प्रकारची तयारी. आपण एक शेड बघूया प्रॉपर, तिथून काहीतरी बनवूया. करण आणि चहाचं वगैरे सामान घेऊन आलाय बोलतोय, तर मग कुठेतरी मस्त एक जागा बघणार, तशी चहा वगैरे बनवायची तयारी आहे. उडतोय आई ग. अभिज आपल्यासोबत जो स्ट्रीमला खेळत असतो, म्हणजे करंदाच्या स्ट्रीमला असतो सोबत, तोच हा अभिज ब्लॉग्स. मालवणी बघा का, आई 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 पाडशील आईला मालो, काय खरा नाही बाबा. तीनों राइडर निकल चुके हैं अभी दनादन. आपण लेफ्ट घेणार आहेत, त्या साईडला आतमध्ये जायचे. आपलं मस्त आहे की तिघांच्या एकत्र बाईक आराम चालल्यात एका मागे एक. करंदाने मॅप लावलाय, त्याच्या मागं आपण येत. पीछे रहने वाला बंदा नहीं है बाबा, मैं भी बहुत तेज चलाता है गाडी. तुमच्या गाड्या स्लो करायला लागतात, तिथनं माझ्या गाडी फास्ट चालवायला लागते, तेव्हा मला बरा वाटतं. जे खड्डे बिड्ड्यांमधला सवयच तेवढी झाली. आणि आपली गाडी तशी आहे, त्याला की गाडी आपली म्हणजे तुडवा तुडवी त्याच लागतो तिला, बाकी काय नसतो. लोक इकडं मरताय ना तिकडून मेल्या. बाकी काय बोलतो बरं हो ना सगळी. मला काय आज बोलायला काय त्याच सुचत नाही रे. आईला काय झालं काय माहिती, माझा झोपणं झाली का काय विषय झाला काय कळलं नाही. सगळ्यांना ओव्हरटेक मारून आलो पुढं का तर व्ह्यू बघायचं म्हणून. असलं भाष्य व्ह्यू बघा इकडं खाली. घाट कुठला मला काय कळलं नाही, पण आहेत घाटात येत आम्ही. डेंजर घाट आहे. लिनिंगा नात करते का. हा बीज वगैरे लय पाठ राहिले, मीच पुढे आलोय बाका. मला वाटते करून मला बडबड करणार आहे आता. बाहेर आले होते नाही करायचं शक्यतो, कारण आपल्याला परत घरी पण जायचं असतो. सो जरा आरामात गाडी चालवायची. कुठला आहे घाट काय कळलं नाही बाबा. खतरनाक घाट आहे. हे मागं थांबलं वाटतं फोटो काढायला, मी येऊन इथं थांबले बाबा. तो काय पोल्युशन आहे काय कळलं नाही. अख्खा संसार घेऊन आलाय दादा आपला. आणि पाणी नाहीये, पाणी आबीच काढणं सुरू केले. पुण्याचं पाण्याचं चहा पिणार वाटतं ना, पण नानकडे माझ्या दुकानातलं वाटतात. नाही बाबा, बीच रस्ते में इधर क्या चल रहा है, इधर चाय बनाने की बात है अभी भाई. क्या विषय, चाय मागतो पण पाणी तू देतो ना बाटली. काय माझ्याकडे मस्करी केली मी. काय बोलतो ब्लॉग साठी. जा खाली जा.
खरंच नाही पाणी मेलो का ठार आता याला घेऊन तुझ्या तर आता तर बोललं बॉटल आहे. मस्त केली vlog. अरे कुठले मस्त अरे बोलला. अरे आईच्या गावात पाणी कुठं आणणार मग घाट बैठ के चाय पहिला ही रेकॉर्ड रहेगा आपला विथ दिस काइंड ऑफ व्ह्यू बघा कसला आहे गाईज व्ह्यू देखो बाबा ते सगळं सोडा ज्याला दुधाचा प्यायचं त्याला पाव सगळं सोय करणार भाऊ मी सगळं सोय करणार आता मग दुधाचा बनतोय का कोरा बनतोय? पाहिजे ते यार ऑलवेज कुठला पाहिजे? दुधाचा मी पण दुधाचाच पिणार म्हणजे सांगतोय रे मी कॉफी पितो पण आता काय करतो? कर कर त्याचा पाय पोचत नाही ना म्हणता विली महाराज मला करतो. ही बघ ही त्यासाठी बेस्ट आहे आय थिंक नाही ही कशी लागेल कमेंट बता हे प्रभू कहा से मिले नोबिता. चहा वगैरे पिऊन झालाय. आता आपण आलो 111.9 म्हणजे 112 किलोमीटर चालून झालाय. गाडीने ॲव्हरेज दिला आपला 53चा. आपण निघालो इथनं पुढं आता 20 पण निघाला. चला रस्ता बिस्ता माहीत नाही म्हणून नाही तर मी भेटलो नसतो. मी एवढा कुठे गेलो असतो. आपला काम ससाड असतो. मग मला रस्ता माहिती पाहिजे होतं फक्त बा असं आठ निघलो असतो. बैला भारी आहेत. असलं भारी हे ना स्मारक आहे ना आवडलं मला भरपूर. दाखवतो एकदा परत तुम्हाला मी ह्या साईडने. कोणता एरिया आणला परत काय कळलं नाही मला. पण आलं शॉर्टकटने काका मच्छर मारा लागला का कळलं नाही. लय मच्छर आलं चालतात. नुसता दूर गेलाय कहानी बेकार. इधर से शायद दूसरे हाईवे को पकड़ने वाले हैं. अभी इधर से वाकड़ी तिकड़ी गाड़ी करते हुए हम जा रहे हैं ह्या साईडला. कोण नाही ना कोणाला माहिती का मयूर आला. मयूर रायगड होते. पोहाचा दोघार लागला वाटतं उभा राहून बसून सॉरी. इथनं आपण एंट्री केलेली होते की तशी वाहन प्रवेश कर म्हणजे 2 व्हीलर नाही 4 व्हीलरचे चार्जेस लागतात वरती पाठवायचे. बाकी याचे काही चार्जेस वगैरे नाहीत वाटते. एंट्री केल्या आता इथनं चालू झालं गाड्या जायच्या. आता पोहोचलो आम्ही फायनली जेजुरीमध्ये. गेले सुरुवात चढायला. काय चाललंय काय कळत नाही. काका हे भाषण ठोकायला घेतलंय करणचा शूट घेतोय. डेंजर विषय हो जेटेकर भाऊ तुम्ही मिस करा सगळं. आम्ही 9:30 इथं पोचलोय प्रॉपर एकदम. काय मालू गजब का इंसान आहे. रायडिंग घालून बाई इथपर्यंत तर पोचलो. हा बीज मालवणीकडे करला आहे शूट झाले. तिथनं जायचं आता आपल्याला आतमध्ये. वगैरे भरून झाले आणि आपलं दर्शन वगैरे झालं. हा करून जातो काही दिलं गो काय यार परिस्थिती बिकट आहे. सॉक्स बूट देवाचं आहे म्हणून काय विषय नाही. काय आपण आम्ही सॉक्स काढून ठेवले. याला सॉक्स नाही काढता आलं. काय बोलायचं काय कसं मग कसं आलं आणि जे मंदिरची वाईव नाही ती वेगळीच आहे. फर्स्ट टाईम इथं पहिली गोष्ट मी तर पहिल्यांदाच आलो. तू आलाय? हां पहिला येऊन गेलं भरपूर वर्ष आले 7-8 वर्ष पहिल्यांदा आहे भाई. आणि जे आहे ना मंदिर आपण मस्ट विजिट. करून कुठे गेला वगैरे आहे. देवाची चावी भरून झाली. आता थोडा आराम करतोय आपण. जाताना 15 मिनटं बसतोय फोटो वगैरे काढू आणि मग निघतो आपण खाली जायला. आलो इथं 10ला आलो. 4.5 तासात आम्ही जेजुरीला आहे आणि आम्ही आता इथं निघणार पण घरी.
जेवणार आणि घरी. जेटेकर भाऊ मिस केला सगळा. पचतावना. 5च्या आत घरी. झिंजीच्या पोज बघा जरा कशा आहेत. इथं पंच बघा ना उलट असं 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 असं. आता सरळ खाली वाढायचं. सरळ पुढं थोडं चुकलं. दर्शन वगैरे झालंय, प्रसाद पण घेऊन झालाय. कुठे जायचंय? मिसळपाव खायला जायचं ना. कांदा भजी खा. विसळपाव खायचे. भूक लागली आता महाराजी. तर आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण निघालोय आता घरच्या म्हणजे परतीच्या प्रवासाला. तर थोडाफार खाणार पिणार नाश्ता वगैरे करणार ना, सरळ निघणार घरी. घरच्या रस्त्याला निघालो पण योगा चुकला काय कळलं नाही बाबा. आधीच राहिल्या पाठी वाटतंय, रस्ता चुकला काय कळलं नाही. कसा भगवा फडकतो या, असाच फडकत राहायला पाहिजे कायम. कशी झाली त्याच्या आईसला वाजली. घासली रे घासली रे घासली रे घासली. काकांची गाडी घासली तरी काकांचा उचका जाईत नाही. बोलले ना 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 अजिबात ना. उचकून घासली का मजबूत. कारण आता एक फॅन भेटलाय त्यांना, तर बोलत होते झालं बोलून. दुसरा फॅन भेटलाय दादा. फायनली पोहोचलो आता आपण घरी. आता ही एंट्री केली आपण आपल्या गावामध्ये. नावाचे कारण माझ्या शॉपची जशी जाणार तशी मालवणीला उतरवणार, त्याला माझ्या गाडीवर टाकणार ना, गप घरी जाणार. बाकी काय नाही करणार आता, कारण बाबा वैतागलाय, मी पण वैतागलाय. भेटू बाकी रात्री स्ट्रीमवर. पोचलो एकदा हे दुकानाजवळ आपल्या. असते बिना पिल्याला तो पिल्यावर का वाटायला लागला आता. फायनली आपण घरी पोचलोय. झोप आवरत नव्हती तर झोप काढली. मग परत ब्लॉग एंड करायला विसरलो म्हणून आता शूट करतोय ना. ब्लॉग संपवतोय. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तो परत लाईक अँड सबस्क्राईब ठोका आपल्या नवीन ब्लॉगला.